हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल की आपण गेलेलो होतो तुळजाभवानीला. तर आज आपण जाणार आहे अक्कलकोटला. तर इथं झालेली आहे सगळ्यांची तयारी, बॅगा घालून बॅगा घेऊन सगळे तयार आहेत. तर चला आता आपण जाऊया बाहेर. चला. तर दुपारचे झालेले आहेत 12:30 आणि खूप कडकडीत ऊन आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्यांची हालत बघा कसे चाललेत. खूपच ऊन आहे बापरे. गाडी कधी भेटेल त्याच्यावर आहे. तर चला. आम्हाला रूमवरून ते बसस्टॉपला यायला 1 तास लागला. म्हणजे आम्ही 1 तास चालत होतो. चालतंय भर उन्हामध्ये. ते पण वाजले बघा 1:30 वाजले. आता बस कधी भेटते माहिती नाही. इथून जर बस भेटली ट्रॅव्हल्स तर ती सोलापूरला उतरून मग तिकडनं परत दुसरी पकडायची, मग अक्कलकोटला जायचं. बघूया आता बस गेलेत बघायला. आता काय होतं बघूया आता. आम्हाला आता भेटली जीप. फुल गच्च भरले. चला अक्कलकोटला जाऊया. तर आता आपण सोलापूरला आलो. सोलापूर पुढे चाललो अक्कलकोटला. 33 किलोमीटर आहे. बाई किती ऊन आहे, रस्त्यावर किती माणसं. ज्वारीची शेती, ज्वारी. इथे चिंचाची झाडं खूप आहेत. वाव, काय फुलं आहेत. आपण आलेलो आहे अक्कलकोटमध्ये आता 1.5 तासानंतर. तर आता आम्ही पोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये बरोबर 1.5 तासांनी. जर तुम्ही रूमवरून कॅल्क्युलेट केलं तर 3 तास तर लागले. आता बघू इकडनं रूमवर नेता आहेत का डायरेक्ट स्वामींच्या मंदिरात, बघूया. तर आम्ही रूमवर नाही जाणार आहे, आम्ही जाणार आहे डायरेक्ट दर्शन करायला. तर चला आता पण जाऊया दर्शन करायला. लक्क लक्क कुठं घर आहे. निघायला एक्झिट पेड आहेत वाटतं, मला वाटलं अळीव आहेत. इथं आम्ही आमच्या बॅगा ठेवल्यात. आता मग इकडनंच आम्हाला हे सगळं घ्यावं लागेल. मम्मी घेते तू. घेतलं. स्वामी समर्थ. चला आतमध्ये.
पुरुषांचे वेगळे रांग आणि महिलांच्या वेगळे आहेत. मस्त आहे ना हे. नाही विचारते. व्हिडिओ काय काढायला भेटला नाही आतमध्ये. जी टोकरी घेतलेली ना मगाशी त्यामध्ये धागा भेटलाय तर तो धागा ना इथे बांधायचा आहे. हे बघा वटवृक्षाचं झाड. जा मम्मी. आपला घेतलाय तिथे नाही नाही मी एक बांधलाय, मी एक मला काढलाय का तिला घेतलाय, तिला दिलाय, हा मला घेतलाय. तेवढं बांधा घ्या घे. जी प्रतिमा दिसते ना स्वामींची ती 40,000 रुद्राक्षापासून साकारण्यात आलेली आहे. तर इथे नारळ फोडत आहेत. तो मावशीचा आहे का? हां हां तो माझा. हे आंबो नाहाग दगड दे सुद्धा दे ना. चला आता बाहेर जायचं आहे आपल्याला. दर्शन करून झालं आता आपण चाललोय बाहेर. व्हिडिओ तर काही काढून नाही दिला. बघा बघा चंदन गरम होते इथं. असं चिपकवायचं नाही, चिपकवायचं बघ ना फ्रीजला. काय चिपकवणार आहे? असं चिपकायचं, काहीतरी चिपकवायचं बघ. ऐका नाही दिसत तर नाही आहे. हे काय आहे? ती पोरगी विचारत होती तू. तर इथे बघा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. इथं बघू शकता इथे फेटे पण आहेत. फेटे इथे छोटे फेटे आहेत. हे वाले मोठे फेटे आहेत. रुद्राक्षाची माळ. शिवाजींचं मूर्ती. हे घेतलं असतं शोकेशमध्ये ठेवायचं. दर्शन करून झालं. थोडीफार शॉपिंग नाही केली. आता इथं चालू आहे महाप्रसादासाठी.
हा बोला बोला. हा बोल. इथे सगळे बसलेत महाप्रसाद घेऊन. महाप्रसाद आपण पण घेऊया महाप्रसाद. आपल्याला शिरा नाही भेटला. हा बघा महाप्रसाद आहे आमचा. डाळ आणि भात. शिरा संपला. हाय कर पूजा. हाय करा. हाय करा. हाय कर. महाप्रसादासाठी स्वप्नील शिरा वाढतोय. बसलेत तिथं शिरा खायला. आमच्या वेळी शिरा संपला, यांच्या वेळी आला. मम्मी मम्मी शिरा खात आहेत काय. अनिलने महाप्रसाद वाटून झालाय. त्याला भेटलेला आहे डबल शिरा. ये खावा खावा शिरा खावा. खावा खाऊ खाऊ. आपलं आता दर्शन घेऊन झालं आहे. महाप्रसाद खाऊन झालेला आहे. महाप्रसाद खूपच छान होता. यम्मी होता. तर आता आपण इकडनं जाणार आहे सोलापूरला. सोलापूरवरून डायरेक्ट घरी. आम्हाला स्वारगेटची बस भेटली होती. कधीच भेटली होती. आय थिंक 1 का 1.5 तास झाला. आम्ही आता सोलापूरला पोचलो. आता इकडनं स्वारगेटला पोचणार. स्वारगेटला जायला किती वाजता आहेत? 12-1 वाजतील असं वाटतंय. बघूया आता किती वाजतात आम्हाला स्वारगेटला पोचायला. मला लागले खूप भूक. सकाळी आम्ही 8:30ला जेवलो. त्याच्यावर अजून जेवलेलो. हां शिरा खाल्लेला दुपारी. तरी पण मला भूक लागले. आता मी खाते कुरकुरे. कुरकुरे चकली. मम्मीला पाहिजे चाय आणि मी पण नाही पिला. म्हणजे आता माझं डोकं दुखणार. चाय न्यायला चाललंय. आता बघा वाजलेत रात्रीचे 11:15 आणि बस आत्ताशी थांबले जेवायला. किती लाईन आहे. खूप गर्दी आहे. सगळेच भुकेले. बघूया स्वप्नीलने काय ऑर्डर केले आणि आपण खाऊया. दाल तडका, रोटी आणि राईस यायची बाकी आहे. तर आता आपला खाऊन पिऊन झालेला आहे. आम्ही आता आलो गाडीमध्ये. अजून गाडीचे ड्रायव्हर आलेले नाहीत. तो जेव्हा येईल तेव्हा गाडी स्टार्ट होईल. आणि वाजलेले आहेत 11:30. किती वाजता पोचवणार आहे आम्हाला काय माहिती. घरी किती वाजता जाणार आहे आम्ही काय माहिती. चला. खूप लेंथली प्रवास आहे. मला तो खूप कंटाळा आला. खूप. मम्मी कसं वाटते? लय गोडा वाटतं.
मावशी मावशी संपणार पण नाही एवढे पैसे संपले पण नाही. चवीचं नव्हतं माहिती ना दाल कसे लागायचे खिचडी आता आम्हाला माहिती आहे खिचडी चवीची नाही. सगळ्याचे तोंड वाकडे झालेत, लवकर नाही पोचणार आहे. चला बघूया आपण किती वाजता स्वारगेटला पोचतोय, ते भेटूया स्वारगेटला. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि 2 वाजता आम्हाला सोडलेलं आहे स्वारगेटमध्ये. आता आम्ही शोधतोय घरी जायची गाडी, ती कधी भेटते बघूया. चला. हे सगळे बसची वाट बघतायत कधी येईल त्याची. तर ते स्वारगेट बसस्थानकावर हे बघा सगळ्या बसाईस लागलेले आहेत. आता जी आम्हाला जिथं जायचं आहे ती गाडी येणार आहे सकाळी 4 वाजता. तरी पण गेल्यात बाकीचे इन्क्वायरी करायला. तर आता आम्हाला 2:30 वाजता भेटलेली आहे गाडी. आता कधी पोचतोय घरी काय माहिती. लेट्स गो पाहिले. लॉट्स ऑफ. तर आत्ता आम्ही आलेलो आहे 3:30ला बरोबर करेक्ट घरात आलेलो आहे आम्ही. तर आता आम्ही झोपेची तयारी करणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग, हा प्रवास कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.